शरद पवार गट नागपुरात संपूर्ण ताकदीनं मैदानात उतरलेला आहे। सेक्युलर मतांचं विभाजन होऊन याचा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता आहे। आपण बघू शकतो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे प्रभाग क्रमांक 23 मधून सर्वसाधारण गटामध्ये उमेदवार आहे। राष्ट्रवादीनं वेगवेगळ्या प्रभागामध्ये उमेदवार उतरवलेले आहे आणि राष्ट्रवादीचा प्रचारही सुरू आहे। काँग्रेसनं वेळेपर्यंत ताटकळत ठेवल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आला आणि आता वेगवेगळा प्रचार दोन्ही पक्षाचा युती तुटल्यानंतर सुरू आहे। आपल्यासोबत दुनेश्वर पेठे आहे। दुनेश्वर भाऊ, काय सांगणार? काँग्रेसनं ताटकळत ठेवलं आणि शेवटी तुमची युती तुटली, आता राष्ट्रवादीचा प्रचार कसा सुरू आहे आणि किती जागांवर लढत आहे? मला असं वाटते काँग्रेसचा काहीतरी प्लॅनिंग असेल, त्यांना काय प्रेशर होता तो कदाचित काही नेत्यावर असेल, त्याच्यामुळे नाही तर आमची सविस्तर चर्चा झाली होती, सविस्तर सगळ्या गोष्टीवर बोलणं झालं होतं। त्याच्यानंतर त्यांनी सरते शेवटी म्हणजे त्यांना करायचंच नव्हतं, त्याच्यामुळे त्यांनी ते आघाडी तोडली। आघाडी तोडल्यामुळे सर्वसामान्यामध्ये जे काँग्रेस विचारधारेचे लोक आहेत त्यांना थोडासा व्हेरिएशन्स आला, त्याच्यात म्हणजे मताचं विभाजन होऊ शकते। पण तरीसुद्धा लोक हुशार आहे, जनता हुशार आहे, मतदार हुशार आहे, तर त्याच्यामुळे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ह्या गटाला अत्यंत आम्हाला प्रभागामध्ये आणि नागपूर शहरामध्ये सुद्धा वेगळ्या वेगळ्या भागामध्ये आमचे उमेदवार 79 उमेदवार आमचे लढत आहेत, तर त्यांना चांगला प्रतिसाद आहे। तुमचा कसा प्रचार सुरू आहे? कुठले मुद्दे घेऊन तुम्ही जात आहेत मतदारांपर्यंत? भाजपने काल बोललेलं फक्त कालपर्यंतच होतं, कालच्या कमिटमेंट आज नव्हत्या। त्यांनी बघा स्मार्ट मीटर लावायचे नाही, लावणार विधानसभेच्या पूर्वी बोलले। मध्यंतरी आता हे यायचं होतं महानगरपालिका, त्यावेळेस त्यांनी मधात लावून घेतले आणि परत त्या सुरू केल्या। 4 वर्षाच्या नंतर ह्या निवडणुका झाल्यात, सर्वसामान्याचा बहुजन समाजाचा वर अन्याय होईल त्यांचं प्रतिनिधित्व संपवण्याचं काम हे भारतीय जनता पक्षानं केलं। अनेकशे प्रश्न आहेत महानगरपालिकेच्या, मजूर वर्गाच्या, गरीब वर्गाचे जे काही मुलं आहेत त्यांना चांगलं शिक्षण मिळावं याच्यासाठी ते पण त्यांनी काहीच ना केलं। एक डिजिटल इंडिया असं म्हणून मान्यता आहे, परंतु नागपूर मनपाच्या सगळ्या शाळा बंद केल्या। बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे घेऊन शरद पवार गट निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि दुनेश्वर पेठे सांगतायत की जवळपास 79 उमेदवार राष्ट्रवादी पवार गटाचे नागपुरात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचा फटका राष्ट्रवादीचा फटका काँग्रेसला बसणार की कुणाला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन उमाटे, युनियन मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।